यंदाच्या ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी, जिला निर्जला एकादशी म्हणून आपण सर्वजण ओळखतो, ती यावर्षी 6 जून 2025ला शुक्रवारच्या मध्यरात्री 2:15 सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 7 जून 2025ला त्या दिवशी वार आहे शनिवार, तर शनिवारी पहाटे 4:47 ती संपेल. उदय तिथीनुसार आपण व्रतवैकल्ये सणवार तिथी पाळत असतो, त्यामुळे मग 6 जून 2025ला शुक्रवारी आपल्याला निर्जला एकादशीचं व्रत करायचं आहे. या निर्जला एकादशीच्या बाबतीत तुम्हाला सर्वांना एक प्रश्न नक्की पडेल, तो म्हणजे की कॅलेंडरवर आपण पाहिलं तर 6 जूनच्या तिथे असं दिलेलं आहे निर्जला स्मार्त एकादशी आणि 7 जूनच्या तिथे असं दिलेलं आहे भागवत एकादशी. नियमाप्रमाणे संसारिक माणसांनी, प्रपंचामध्ये असणाऱ्या माणसांनी भागवत एकादशी करावी आणि जे लोक ऋषीमुनी आहेत, तपस्वी आहेत, ज्यांना वैदिक ज्ञान आहे, त्यांनी स्मार्त एकादशी करावी, तर असं आपल्याला सांगितलं जातं. पण मग निर्जला एकादशी सुद्धा वर्षातून एकदाच येते. तिचं पुण्यफळ जे आहे ते अतिशय लाभदायी आहे. आपण ती एकटी एकादशी जरी केली ना, निर्जला एकादशी, तरी आपल्याला वर्षभरातल्या संपूर्ण 24 एकादशी केल्याचं पुण्यफळ मिळत असतं. इतकी ती लाभदायी आहे. तर पहा, निर्जला एकादशी तिच्या नावातच काय आहे की आपल्याला पाणी न पिता हा उपवास करायचा असतो. थोडंसं कठीण हे व्रत असणार आहे, त्यामुळे जे लोक आजारी असतात किंवा ज्यांना काही औषधोपचार चालू आहे किंवा ज्या महिला गरोदर आहेत किंवा अगदीच ज्यांना उपवास निघत नाही पण त्या नेहमीच्या एकादशी करतात, तर मग त्यांनी आपलं भागवत एकादशीचं व्रत करावं, ज्याच्यामध्ये तुम्हाला खिचडी खाता येईल किंवा पाणी पण पिता येईल. म्हणजे ज्यांना अगदी उपवास निघेल, कडक नियम या निर्जला एकादशीचे पाळणं शक्य होईल, त्यांनी नक्कीच 6 तारखेला उपवास करावा. नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला निर्जला एकादशीचं व्रत कसं करावं, त्याचबरोबर या व्रताचे नियम काय आहे, या व्रताची व्रतकथा काय आहे, ज्यातून आपल्याला निर्जला एकादशीचं महात्म्य समजतं, तर या सर्व गोष्टींची माहिती देणार आहे. तेव्हा हा व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा रामकृष्ण हरी असं लिहायला अजिबात विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते. सुरुवातीला मी तुम्हाला अगदी शास्त्रोक्त पद्धतीने निर्जला एकादशीचं व्रत नेमकं कसं केलं जातं याबद्दलची माहिती देते. त्यानंतर हे व्रत आपण सहजतेने कसं करावं याबद्दल सुद्धा सांगणार आहे आणि सगळ्यात शेवटी आपण या व्रताची कथा ऐकूया. तर पहा, दशमीला म्हणजे एकादशीच्या आदल्या दिवशी पूर्ण ब्रह्मचर्याचे पालन करावे, तसेच भोगविलासापासूनही दूर राहावे. एकादशीला पहाटे दातवन किंवा टूथपेस्टचा वापर करू नये. कडुलिंब, जांभूळ किंवा आंब्याची पानं चावून बोटाने जीभ स्वच्छ करावी. एकादशीला झाडाची पानं तोडणं देखील वर्ज्य आहे, म्हणून गळून पडलेली पानेच घ्यावीत. हे शक्य नसल्यास पाण्याने 12 चुळा भराव्यात. मग स्नानादीतून निवृत्त होऊन मंदिरात जावे, गीतापाठ करावा किंवा पुरोहितांकडून तो ऐकावा. भगवंतांसमोर अशा प्रकारे शुभसंकल्प केला पाहिजे की आज मी चोर, पाखंडी, दुराचारी व्यक्तीशी बोलणार नाही आणि कुणाचेही मन दुखवणार नाही. गाय, ब्राह्मण वगैरेंना फलाहार व अन्नादी देऊन प्रसन्न करेन. रात्री जागरण करून भजन कीर्तन करेन. ओम नमो भगवते वासुदेवाय या 12 मंत्राचा किंवा गुरुमंत्राचा जप करेन. राम, कृष्ण, नारायण वगैरे विष्णूंच्या सहस्त्रनामांना कंठाचे आभूषण बनवेन. असा शुभसंकल्प करून श्री विष्णूंचे स्मरण करून प्रार्थना करावी की हे त्रिलोकीनाथ, माझी लाज आपल्या हाती आहे, म्हणून मला हा संकल्प पूर्ण करण्याची शक्ती द्या. मौन, जप, शास्त्रपाठ, कीर्तन, रात्री जागरण वगैरे साधन एकादशी व्रतामध्ये विशेष लाभदायी ठरतात. एकादशीला अशुद्ध द्रव्ययुक्त पेय पदार्थांचे सेवन करू नये. कोल्ड ड्रिंक्स, फळांचे डबाबंद रस, आईस्क्रीम, तळलेले पदार्थ वगैरे खाऊ नयेत. 2दा जेवण करू नये. फळे, घरीच काढलेला फळांचा रस किंवा थोडे दूध किंवा पाण्यावर राहणे विशेष लाभदायक आहे. व्रताच्या 3 दिवसामध्ये दशमी, एकादशी व द्वादशी काशाच्या भांड्यामध्ये जेवण करू नये. मांस, कांदा, लसूण, पालेभाजी, मसूर, नाचणी, उडीद, चणे, मध, तेल इत्यादींचे सेवन करू नये आणि जास्त पाणीसुद्धा पिऊ नये. एकादशी व्रताच्या पहिल्या दिवशी म्हणजे दशमीला व तिसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला हविषान्न अर्थात जव, गहू, मूग, सैंधव मीठ, मिरे, साखर, गाईचे तूप इत्यादींचे एकदा सेवन करावे. फलाहारीने कोबी, गाजर, नवलकोल, घोळ, पालक इत्यादींचे सेवन करू नये. आंबे, द्राक्ष, केळी, बदाम, पिस्ते इत्यादी अमृत फळांचे सेवन केले पाहिजे. जुगार, निद्रा, पान खाणे, परनिंदा, कपट, चुगली, चोरी, हिंसा, मैथून, क्रोध, खोटे बोलणे व इतर कुकर्मांपासून नितांत दूर राहिले पाहिजे.
चुकून एखाद्या निंदकाशी तुम्ही बोललात तर हा दोष दूर करण्यासाठी सूर्यनारायणांचे दर्शन करावे, तसेच धूपदीपांनी श्रीहरींची पूजा करून क्षमा मागावी. एकादशीला घरामध्ये झाडलोट करू नये, यामुळे किडे, मुंग्या वगैरे सूक्ष्मजीवांच्या मृत्यूची भीती असते. एकादशीच्या दिवशी केस वगैरे कापू नये. सर्वांशी गोड बोलावे, पण या दिवशी थोडे कमी बोलावे. जास्त बोलण्याने न बोलण्यासारखे शब्दसुद्धा बोलले जातात. सत्य बोलावे. या दिवशी कुवतीप्रमाणे अन्नदान करावे, परंतु कोणी दिलेले अन्न स्वतः ग्रहण करू नये. म्हणजेच काय, व्रतादरम्यान आपल्याला परान्न टाळायचे आहे. प्रत्येक वस्तूमध्ये तुळशीदल टाकून भगवंताला नैवेद्य दाखवून ग्रहण करावी. एकादशीला एखाद्या नातेवाईकाचा मृत्यू झाल्यास त्या दिवशी व्रत करावे व त्याचे फळ संकल्प करून मृतकाला द्यावे. गंगेमध्ये अस्थि विसर्जन केल्यानंतरही एकादशीचे व्रत करून व्रताचे फळ त्याला अर्पण करावे. प्राणीमात्रांना अंतर्यामी परमात्म्याचे स्वरूप समजून कुणाशीही लबाडी कपट करू नये. कुणी आपला अपमान केला किंवा कटुवचन बोलले तरी चुकून सुद्धा क्रोध करू नये. संतोषाचे फळ सदैव गोड असते. मनामध्ये दयाभाव ठेवावा. या विधीने व्रत करणाऱ्याला उत्तम फळ मिळते. द्वादशीला ब्राह्मणांना मिष्टान्न, दक्षिणा इत्यादींनी संतुष्ट करून प्रदक्षिणा घालावी. व्रताचे पारणे करण्याचा विधी. द्वादशीला पूजेच्या जागी 7 फुटाण्यांचे 14 तुकडे करून 7 तुकडे आपल्या पाठीमागे फेकावे. माझी 7 जन्मांची शारीरिक, वाचिक व मानसिक पापे नष्ट झाली अशी भावना करून 7 ओंजळी पाणी प्यावे आणि 7 फुटाणे खाऊन व्रत सोडावे. निर्जला एकादशी सहजतेने कशी करावी? ऐका मंडळी. सकाळी सूर्योदयापूर्वी पोटभर पाणी प्यावे. आपल्या घरामध्ये जर देशी गाईचे तूप असेल तर सूर्योदयापूर्वी 25 ते 50 ग्रॅम ते तूप कोमट पाण्यासोबत प्यावे. यामुळे तहानभुकेची तीव्रता कमी होईल व व्रत पूर्ण करणे आपल्याला सोपे जाईल. सूर्योदयापूर्वी लिंबू व खडीसाखर मिश्रित पाणी म्हणजेच लिंबू सरबत पिल्याने आपल्याला तहान कमी लागेल. दुपारी अथवा संध्याकाळी मुलतानी माती शरीराला लावून अर्धा ते 1 तास ठेवून मग अंघोळ केल्याने तहानेचा त्रास होणार नाही. मुलतानी मातीमध्ये पलाशाची पावडर किंवा ताक, लिंबू अथवा कोणतीही एक वस्तू टाकल्यामुळे तहानेची तीव्रता कमी होईल. विनाकारण या दिवशी घरातून बाहेर जाऊ नका, म्हणजे तुमची धावपळ होणार नाही, घाम येणार नाही. जेवढा कमी घाम येईल तेवढी तहान कमी लागेल. शक्य असल्यास मौन ठेवा, जप ध्यान करा, सत्संग ऐका आणि शास्त्र वाचा. निर्जला एकादशीला काय करावं आणि काय टाळावं? या दिवशी गुळणा अथवा आचमनाशिवाय तोंडामध्ये पाणी घेऊ नये, नाहीतर व्रत भंग होते. एकादशीच्या सूर्योदयापासून दुसऱ्या दिवशी सूर्योदयापर्यंत मनुष्याने जलत्याग केल्यास व्रत पूर्ण होते. द्वादशीला स्नानादीतून निवृत्त होऊन भोजन करावे. वर्षभरामध्ये जेवढ्या एकादशी असतात त्या सर्वांचे फळ निर्जला एकादशी केल्यामुळे मनुष्याला प्राप्त होत असते, यामध्ये थोडीही शंका नाही. भगवान केशवांनी म्हटले होते, जर मनुष्य मला शरण आला आणि एकादशीला निराहार राहिला तर तो सर्व पापांमधून मुक्त होईल. मेरू पर्वतासमान पापे देखील या एकादशी व्रताच्या प्रभावाने भस्म होतात. जो मनुष्य या दिवशी पाण्याच्या नियमाचे पालन करतो त्याला एका प्रहरामध्ये कोटी कोटी स्वर्णमुद्रा दान करण्याचे फळ प्राप्त होते असे म्हटले जाते. मनुष्य निर्जला एकादशीच्या दिवशी प्रातपुण्य, स्नान, दान, जप, यज्ञ इत्यादी जे काही करतो ते सर्व अक्षय्य होते, हे भगवान श्रीकृष्णांचे कथन आहे. जो मनुष्य एकादशीच्या दिवशी अन्न ग्रहण करतो तो पापाचे भोजन करतो. तो या लोकात चांडाळा समान आहे आणि मृत्यूनंतर दुर्गतीला प्राप्त होतो. जो मनुष्य एकादशीला उपवास करून दान करेल त्याला परमपदाची प्राप्ती होईल. मंडळी, आता मी तुम्हाला या व्रताची कथा सांगते. या व्रतकथेला तुम्ही निर्जला एकादशीच्या दिवसभरामध्ये किंवा संध्याकाळी नाहीतर मग रात्रीच्या वेळेस का होईना अवश्य ऐका. कारण कोणतंही व्रत जेव्हा आपण करतो तेव्हा त्या व्रताची कथा ऐकणं अनिवार्य असतं, नाहीतर मग ते व्रत अपूर्ण समजलं जातं. कारण व्रतकथेच्या माध्यमातून आपल्याला त्या व्रताचं संपूर्ण महात्म्य समजत असतं. तर ऐकावी श्रीहरी भक्तांनो निर्जला एकादशीची व्रतकथा. धर्मराज युधिष्ठिरांनी विचारलं, जनार्दन, ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये कोणती एकादशी येते तिचे महात्म्य सांगण्याची कृपा करावी. भगवान श्रीकृष्ण यावर म्हणाले, राजन, या एकादशीचे वर्णन परमधर्मात्मा सत्यवती नंदन श्री व्यासमुनी करतील. कारण ते सर्व शास्त्रांचे ज्ञाता आणि वेदांगांचे निष्णात विद्वान आहेत. महर्षी वेदव्यास म्हणाले, दोन्ही पक्षांतील एकादशीला भोजन करू नये. द्वादशीला स्नानादीने पवित्र व्हावे व फुले वाहून श्री केशवांची पूजा करावी. मग नित्य पूजापाठ आटोपून प्रथम ब्राह्मणांना भोजन करवून शेवटी स्वतः भोजन करावे.
राजन, प्रसूती वा मृत्यूनंतर लागलेल्या सुतकात सुद्धा एकादशीला निराहारच राहावे. भीमसेन म्हणाले, परमबुद्धिमान पितामह, माझी उत्तम गोष्ट ऐका. धर्मराज युधिष्ठिर, कुंती माता, द्रौपदी, अर्जुन, नकुल, सहदेव हे एकादशीला कधीच भोजन करत नाही आणि मलाही नेहमी हेच सांगतात की भीमसेन, तू सुद्धा एकादशीला काहीच खात जाऊ नकोस. परंतु मी त्यांना हेच सांगतो, माझ्याकडून काही भूक सहन होणार नाही. भीमसेनचे बोलणे ऐकून व्यासमुनी म्हणाले, जर तुला स्वर्गप्राप्ती करायची असेल आणि तू नरकाला दूषित समजत असशील तर दोन्ही पक्षांतील एकादशीला भोजन अजिबात करू नकोस. यावर भीमसेन म्हणाला, महाबुद्धिमान पितामह, मी आपणासमोर अगदी खरे सांगतो की एक वेळ भोजन करूनही माझ्याकडून व्रत होत नाही. मग उपवास करून अगदी निराहार राहून तर मी कसा बरं राहू शकेल. माझ्या पोटामध्ये रुक नामक अग्नी सदैव प्रज्वलित असतो. म्हणून जेव्हा मी खूप खातो तेव्हा हा शांत होतो. हे महामुनी, मी वर्षभरामध्ये केवळ एकच उपवास करू शकतो. म्हणून ज्याद्वारे स्वर्गप्राप्ती सुलभ होईल आणि जे व्रत केल्यामुळे माझे कल्याण होऊ शकेल असे एखादे व्रत निश्चयपूर्वक सांगण्याची कृपा करावी. मी त्याचे योग्य प्रकारे पालन करेल. यावर महर्षी व्यास म्हणाले, भीम, ज्येष्ठ महिन्यात सूर्य वृषभ राशीमध्ये असो किंवा मिथुन राशीमध्ये असो, शुक्ल पक्षामध्ये जी एकादशी येते तिचे प्रयत्नपूर्वक निर्जल व्रत करावे. फक्त चूळ भरण्यासाठी किंवा आचमन करण्यासाठी तोंडात पाणी घ्यावे. याशिवाय विद्वान पुरुषांनी कोणत्याही प्रकारे तोंडात पाणी घेऊ नये, नाहीतर व्रत खंडित होते. एकादशीला सूर्योदयापासून द्वादशीच्या सूर्योदयापर्यंत मनुष्याने जलसेवन न केल्यामुळे हे व्रत पूर्ण होते. त्यानंतर द्वादशीला पहाटे स्नान करून ब्राह्मणांना जल आणि सोने दान करावे. अशा प्रकारे विधिवत सर्व कार्ये पूर्ण करून जितेंद्रिय पुरुषाने ब्राह्मणांना भोजन करवून नंतर स्वतः भोजन करावे. वर्षभरामध्ये जितक्या एकादशी असतात त्या सर्वांचे पुण्यफळ निर्जला एकादशीच्या व्रताने मिळते. यामध्ये किंचित सुद्धा शंका नाही. शंखचक्र गदाधारी श्रीहरींनी मला सांगितले होते की जर मनुष्य सर्वांना सोडून एकमेव मला शरण आला आणि एकादशीला निराहार राहिला तर तो सर्व पापांमधून मुक्त होतो. एकादशी व्रत करणाऱ्या मनुष्याजवळ विशालकाय, विक्राळ आकृतीधारी आणि काळ्या रंगांचे दंडपाशधारी भयंकर यमदूत जात नाही. अंतकाळी पितांबरधारी सौम्य स्वभावाचे हाती सुदर्शन चक्र धारण करणारे आणि मनासमान वेगवान विष्णुदूत या वैष्णव पुरुषाला वैकुंठामध्ये घेऊन जातात. म्हणून निर्जला एकादशीला प्रयत्नपूर्वक उपवास आणि श्रीहरींची पूजा करावी. स्त्री असो वा पुरुष, जर त्याने मेरू पर्वता एवढे घोर पाप केले असेल तर ते सर्व या एकादशी व्रताच्या प्रभावाने भस्म होते. जो मनुष्य या दिवशी पाण्याच्या नियमाचे म्हणजे पाणी न पिणे या गोष्टीचे पालन करतो तो पुण्याचा वाटेकरी होतो. त्याला प्रत्येक प्रहरामध्ये कोट्यवधी सुवर्णमुद्रा दान करण्याचे पुण्यफळ मिळते असे म्हटले जाते. म्हणून निर्जला एकादशीला स्नान, दान, जप, होम इत्यादी जे काही आपण करतो ते सर्व अक्षय होते. हे भगवान श्रीकृष्णांचे कथन आहे. निर्जला एकादशीला विधिवत व्रत उपवास करून मनुष्य वैष्णव पद प्राप्त करतो. जो मनुष्य एकादशीला अन्न खातो तो जणू पाप खातो. इहलोकी तो चांडाळासारखा आहे आणि मृत्यूनंतर त्याची दुर्गतीही होते. जे ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला उपवास करून दान करतील ते परमपदास प्राप्त होतील. ज्यांनी एकादशीचा उपवास केला आहे ते जरी ब्रह्महत्यारे, मद्यपी, चोर आणि गुरुद्रोही असले तरीही सर्व पातकातून मुक्त होतात. हे कुंतीनंदन, निर्जला एकादशीला श्रद्धाळू स्त्री पुरुषांसाठी जे विशेष दान आणि कर्तव्य शास्त्रसंमत आहे ते ऐका. या दिवशी सागरामध्ये शयन करणाऱ्या श्री विष्णूंची पूजा आणि गोदान करण्याचे विधान आहे. पुरेशी दक्षिणा आणि विविध मिष्टान्नांद्वारे प्रयत्नपूर्वक ब्राह्मणांना संतुष्ट करावे. असे केल्याने ब्राह्मण अवश्य संतुष्ट होतात आणि ते संतुष्ट झाल्यावर श्रीहरी मोक्ष प्रदान करतात. ज्यांनी शम, दम आणि दान करून श्रीहरींची पूजा व रात्री जागरण करीत या निर्जला एकादशीचे व्रत केले आहे त्यांनी स्वतःसह पूर्वीच्या आणि भावी 100 पिढ्यांना वैकुंठामध्ये पोहोचविले आहे. निर्जला एकादशीला अन्न, वस्त्र, गाय, जल, बिछाना, सुंदर आसन, कमंडलू तसेच छत्री दान करावी. जो श्रेष्ठ व सत्पात्र ब्राह्मणाला जोडे दान करतो तो सोन्याच्या विमानात बसून स्वर्गामध्ये प्रतिष्ठित होतो. जो एकादशीचे महात्म्य भक्तिभावाने श्रवण अथवा कथन करतो तो स्वर्गामध्ये जातो. चतुर्दशी युक्त अमावस्येला सूर्यग्रहणाच्या वेळी श्राद्ध करून मनुष्य जे पुण्यफळ प्राप्त करतो तेच पुण्यफळ या एकादशीचे महात्म्य श्रवण केल्यानेही लाभते. प्रथम दंतधावन करून हा संकल्प केला पाहिजे की मी श्रीहरींच्या प्रसन्नतेसाठी एकादशीला निराहार राहून आचमनाखेरीज पाणी पिणार नाही. द्वादशीला देवेश्वर भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा करावी. गंध, धूप, फुले व सुंदर वस्त्राने विधिवत पूजा करून पाण्याचा कलश दान करण्याचा संकल्प करून पुढील मंत्र म्हणावा. देवदेव ऋषिकेश संसारावर्ण तारक
उदक कुंभ प्रधानेन नयमाम परमा गतिम. भवसागरातून तारणारे हे देवादेव ऋषिकेश, या पाण्याच्या कलशाचे दान केल्याने आपण मला परम गती द्यावी. भीमसेन, निर्जला एकादशीला श्रेष्ठ ब्राह्मणांना साखरेबरोबर पाण्याचा घडा दान केला पाहिजे. असे केल्यामुळे मनुष्य श्रीहरी विष्णूंच्या सानिध्यात आनंदाचा अनुभव करतो. अशा प्रकारे जो या पापनाशिनी एकादशीचे विधिवत व्रत करतो तो निष्पाप होऊन परमपद प्राप्त करतो. हे ऐकून भीमसेन सुद्धा हे शुभ एकादशी व्रत करू लागले. तेव्हापासून ही एकादशी पांडव द्वादशी म्हणून प्रसिद्ध आहे. मंडळी, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला निर्जला एकादशीची संपूर्ण माहिती, व्रताचे नियम आणि व्रतकथा देखील सांगितली. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून कळवा. आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. रामकृष्ण हरी.